नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा. तर परत एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आणि मी आहे आता बसमध्ये, लक्झरीमध्ये जातो गावी परत एकदा. आणि गावी जायचं कारण असं आहे का, इथं 5 तारखेला जूनच्या गृहप्रवेश आहे माझ्या घराचा, वास्तुशांती. सो त्यासाठी जातो मी पूर्ण फॅमिलीसोबत. लक्झरीने जायचं कारण असं आहे का, ट्रेनची तिकीट पण नाही भेटली आणि सामान पण खूप लक्झरीने आता आम्ही राजापूरच्या पुढे एक तासापूर्वी आम्ही पोहोचू. सो बघत राहा, कंटिन्यू राहा सगळी गाडी. सो कंटिन्यू राहा. ही अशी आमची सीट आहे. सो पप्पा इथे झोपले, तिकडे AC आहे, कर्टन्स दिलेत आणि पाऊस थोडा. सो जाते आम्ही. नेक्स्ट मॉर्निंग. तर गाडीत सांगितलेलं तसं आम्ही पोचलेलो. मध्ये का मला शूट करता आलं नाही कारण काय घराचं जरा काम चालू होतं त्याच्यामुळे. सो मी परत एकदा सांगतो का 5 तारखेला आमच्याकडे वास्तुशांती गृहप्रवेश आहे, त्यासाठी आम्ही सगळे आलेलो. सो गाडीचा थोडा आवाज येत होता त्याच्यामुळे आजूबाजूचा, सो आवाज येत नव्हता मी काय बोलतो ते. सो आता आलो आहे, बसलो आहे आणि आता वाजलेत 6 वाजलेत. आता थोडं काम चालू आहे घराचं, तुम्ही बघू शकता. हे कालच घालून झालं आहे, अजून बनायचं काम बाकी आहे. आज जायचं आहे देवळात अभिषेक आहे. सो त्यासाठी जायचं आहे. तर 9 वाजता आम्ही जायचं आहे. आता वाजलेत 6. तर तयारी वगैरे करून देवळात जाऊ, आपण तिकडे भेटूया. तर इथं आम्ही देवळात आलो, तर तुम्हाला दाखवतो. हे आहे गांगेश्वराचं देऊळ. तर इथं आता पूजा चालू आहे. सर्वदा सर्वकार्येषु नास्तेषां मङ्गलं येषां हृदयेषु भगवान् मङ्गलायतनं हरिः तदेव नमोदेव ताराभरदेव विद्यापरदेव भगवन्देव लक्ष्मीपदेव नमस्मरामि राभसेषां देयसेषां पुतस्सेषां वराजया येषां मणिवरषां भोजनेश्वरजनार्दनः विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णुं महेश्वरान् सरस्वतीं प्रणमामि सर्वकार्यार्थसिद्धये अभिष्टदाभिसिद्धिर्भवतु सर्वविघ्नोपशामि श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः स्थापितदीपाञ्जनदीपं समर्पयामि श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः नैवेद्यार्थे पुरतः स्थापित थोडंसं पाणी घ्या आणि ह्या नैवेद्याच्या भोवती पाणी फोडायचं. नैवेद्यार्थे पुरतः स्थापित धूपखाद्य नैवेद्यं समर्पयामि. प्राणाय नमः, अपानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमः. श्रावणाच्या 4 वेळा पाणी फोडा. उत्तराभोजनं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. आचमनीयं समर्पयामि. करोदर्शनार्थे चन्दनं समर्पयामि. श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः. विड्यावर इथून पाणी घाला. मुखवासार्थे पूगफलताम्बूलं समर्पयामि. श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः. नमस्कारं समर्पयामि. दानि विनश्यन्ति प्रदक्षिणपदे पदे अन्यथा शरणं नास्ति तवैव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर श्री गांगेश्वर देवताभ्यो नमो नमः. प्रदक्षिणां समर्पयामि. बसा मानसमपराधं विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री गांगेश्वर देवता प्रभो अनेन कृत पूजनेन श्री गांगेश्वर देवता प्रीयन्तां तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु. नमोस्तवनन्दाय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिणोरुभावे मजात्मने सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारणे नमः. ब्राह्मणेभ्यः गन्धादि सकलाराधने सपर्जितमस्तु. वस्तुस्वर्चितं तीर्थ प्यायचं. अकाल मृत्यूशरणं सर्वव्याधिविनाशनं प्यायचं.
अकाल मृत्युभरणं सर्वव्याधिविनाशनं देवपादोदकं हे मंदिर जैनाचं आहे. एक मंदिर आहे. हे जैनाचं मंदिर मगाशी दाखवलं ते. हे एक मंदिर आणि तिकडे गांगेश्वराचं देऊळ आहे. Many hours later. रात्री 1 वाजत आलं आणि आमचं पेंटिंगचं काम चालू आहे. तुळशीला पेंटिंग बाकी आहे ती आणि उद्याच पूजा आहे. तर ते पेंटिंगचं काम चालू आहे. त्याच्यामुळे इथे थोडंसं पेंटिंगचं काम चालू आहे. काका गेट रंगवत आहेत. तर हे आज पूर्ण करायचं आहे आणि मग हे पूर्ण झाल्यावरती झोपणार. परत सकाळी उठायचं लवकर. सो हे पूर्ण करूनच झोपणार. बघू डायरेक्ट सकाळी भेटू. 24 sleepless hours later. अस्यां प्रतिमायां देशकलासान्निध्यासं प्राणप्रतिष्ठां करिष्ये. ॐ आं ह्रीं क्रों अं यं रं लं वं शं शं सं हं क्षं क्रों ह्रीं सः स्वहम्. अस्यां प्रतिमायां प्राणैः प्राणाः. ॐ आं ह्रीं क्रों अं यं रं लं वं शं शं सं हं क्षं क्रों ह्रीं सः स्वहम्. अस्यां प्रतिमायां जीवयन्तितः. ॐ आं ह्रीं क्रों अं यं रं लं वं शं शं सं हं क्षं क्रों ह्रीं सः स्वहम्. परन्तु च अस्मै देवत्वमर्चाय मामहि देवजनमानव्यक्ते नमो नमः. सर्वोपचारार्थे गन्धात्मकपुष्पं समर्पयामि. त्रिरात्रिकं सौभाग्यद्रव्याणि च समर्पयामि. नमस्करोमि. ते करतो हा योगस्य कर्णञ्जैव सर्वं विष्णुमेन जगदस्य पूर्वोच्चारसवर्तमानैव पूर्णविधिकायां शुभपुण्ये लौकिक परमेश्वर प्रीत्यर्थं मया म्हणायचं.
आचरितस्य आचार्य ब्राह्मणद्वारा सग्रहमक सांगोपांग वास्तु शांति कर्मण सांगता सिद्ध्यर्थम तत्संपूर्ण फल प्राप्त्यर्थम तन्मध्ये न्यूनाधिक दोष परिहारार्थम इंद्रादि दश लोकपाल देवता प्रीत्यर्थम आदित्याद नवग्रह प्रपूर्णिं भद्र द्रौपदा पूर्णाहुतिं आज्येन होष्ये अग्ने त्वं मृडनासि मृडनामग्नये नमः नमस्तो विनार्थे या कपल्यावर अधुनी नारायणाय समर्पयामि नमस्करोमि अरे तुला गाळत बोलावलं तुझ्याकडे बघितला आता ती त्या पालची शेवची आता पेटी दे 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 One day later. तर इथं मोठे पप्पा थोडंसं काम चालू करत आहेत. त्यांचं काम चालू आहे. झाडं वगैरे कापत आहेत कुठे कुठे. हे सगळे इथे कलमाची झाडं लावली आहेत, आंब्याची ही सगळी. आजी पण तिथे काम करते. ही आंब्याची आहेत, तिकडे काजीची लावली आहेत. आंबे होते पण ते मागे आम्ही आलेलो तेव्हा काढून खाल्ले. काजू अजून आले नाही. ते आहेत इकडे लावलेत, इकडे लावलेत, कुठे कुठे लावलेले आहेत. इथे परत काल पप्पांनी गुड मॉर्निंगची झाडं लावली आहेत. तिकडे लावले, इकडे लावलं आहे आड्याजवळ. अजून 2-3 झाडं पप्पा लावणार आहेत, चाफ्याची वगैरे. आणि इकडे हे सगळं आता तोडलं आहे पप्पांनी. आता माती टाकतायत.
माडाला भर घालतायत. हळूहळू पप्पा सगळं गार्डनच करणार आहे तिथे. इकडे इकडे झाडं लावली आहेत सगळी. ही माडाची झाडं लावली आहेत, इकडे लावली आहेत, खूप ठिकाणी लावली आहेत. ही सुपारीची आहेत. हे बघा, हे आंब्याचं झाड आहे. हे आंबे आहेत थोडे थोडे, हे बघा कच्चे आहेत. ही पोपळीची झाडं. पप्पा चाफ्याचा लावलास झाड? चाफ्याचा खय लावलास? हे बघा, ही जास्वंदीची, लाल जास्वंदी. हे इकडे चाफ्याचं लावलंय. तर मंडळी, मी आता मामाकडे आलो आहे कुडाळला, नेरूर गाव त्याचं. त्याच्याकडे आलो आहे. आत्ता संध्याकाळी आलो आहे. सो आता तुम्हाला दाखवतो मामाकडे कसं आहे. हे पूर्णची जमीन आहे, शेतजमीन. आणि इकडनं वर असं मामाचं घर आहे तिथे. ही इकडे सगळी त्याची नारळाची झाडं आहेत सगळी, तुम्ही बघू शकता. पूर्ण ओपन आहे. आणि त्याचं एकट्याचंच घर इकडे आहे वरती, बाकी सगळ्यांची तिकडे रोडाच्या इकडे आहेत. सो ह्याचं घर थोडं एकट्याचंच आत आहे. आपण त्याच्या घराकडे जाऊया. आता तुम्हाला मामाचं घर दाखवतो. ही विहीर आहे. विहीर आता भरली आहे पूर्ण. आणि इकडे मामाचं घर आहे. जिकडे तिकडे आजूबाजूला पूर्ण डोंगर आहे. हा पूर्ण डोंगर आहे इकडे दिसतोय तो मागे. इकडे इकडे आहे पूर्ण. हे बघा, पूर्ण हा मागे डोंगरच आहे पूर्ण. आणि हा गोठा आहे. पूर्ण जण आहेत. ही म्हस आहे आणि ही गाय. हिचं नाव गोटला आहे, गोटला. हां आधी जास्त होते, खूप होते, पण आता मामाने तर 2च जण आहेत. काय काय होते पहिले खूप रेडे वगैरे होते, ते विकून टाकले. तर एवढेच आहे. इकडे गवत ठेवायला आणि ते लाकडं वगैरे, कोंबडा आहे, ते इकडे सगळं आहे. तर आता मी उद्या जाईल परत घरी माझ्या. सो मग उद्या तुम्हाला मी माझं घर दाखवतो पूर्ण. ओके, चलो कल मिळते. तर मी आता मामाकडनं घरी आलो आहे. तर मी जसं सांगितलेलं तसं तुम्हाला माझं घर दाखवतो. गृहप्रवेशाच्या टायमाला पण खूप घाई गडबड झाली, तर मला जेवढं कवर करता आलं तेवढं मी कवर केलं. आणि घर दाखवायचं बाकी राहिलं. सो तुम्हाला घर दाखवतो. हे आहे आमचं घर. हे इकडे जे घर पहिला व्हिडिओ माझा जो होता त्याच्यात मी दाखवलेला बनत होतं ते कंप्लीट झालं. इकडे आजीचं आहे. सो हे आता आमचं आहे. हा माठ वगैरे उभा केला आम्ही. हे सगळं कालच काम झालं. ही तुळशी रंगवलेली काम चालू होतं. हा पुढचा
हिवाळा हॉल ते असं हे केलं. त्यानंतर हा इथे एक रूम आहे. इथे एक छोटा रूम आहे. इकडे किचन आहे. किचन आहे. हे काय आहे? येस, अननस, गावठी अननस. इकडे एक रूम आहे. इथे सगळं सामान आहे. हे इथे वॉशरूम वगैरे सगळं. आणि ही बॅक साईड. इकडनं रोड. इकडे एक घर आहे मागे. अजून एक आहे. इकडनं रोड आहे. सो असं आमचं घर होतं. तर आता आम्ही संध्याकाळी जाणार आहे मुंबईला. तर थोडीशी घायगडबड झाली ह्याला गृहप्रवेशाच्या टायमाला. तर जास्त काही शूट करायला मला काय भेटलं नाही. पण जेवढं मला शूट करायला भेटतं आलं तेवढं मी शूट केलं. आणि घर वगैरे पण तुम्हाला आता दाखवलं आहे, मागेच दिसते. सो हा रोड आहे आत यायला. तर फायनली सगळं व्यवस्थित सगळं झालं आहे. आम्ही आज संध्याकाळची गाडी आहे. तर आम्ही आता निघू थोड्या वेळातच. 6:30ची गाडी, 5:15पर्यंत निघू. सो असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, शेअर करा व्हिडिओ. ओके. आणि बाकी काय नाही, बाकी आपली भावकी सांभाळा. बस, बाय बाय.